रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साजनी 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 विठ्ठल भरवा सोहा 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 माधव 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 भरवा सोहा विठ्ठल भरवा सोहा विठ्ठल भरवा भरवा सोहा विठ्ठल 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 भरवा हा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी 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 सोहा विठ्ठल भरवा सोहा विठ्ठल भरवा भरवा सोहा विठ्ठल भरवा सोहा विठ्ठल भरवा सोहा
आगर सर्व सुखाचे 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 आगर बाप रखुमा देवीवर 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 तोहा विठ्ठल भगवान तोहा विठ्ठल भगवान तोहा विठ्ठल भगवान तोहा विठ्ठल भगवान विठ्ठल बरबा तोहा माधव बरबा तोहा 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 विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा Hare Jai Ram Krishna, Hare Jai Ram Krishna, Hare Jai Ram Krishna, Jai Jai Ram Krishna, Hare Jai Ram Krishna, Jai Jai Ram Krishna, Hare Jai Ram Krishna, Hare Jai Ram Krishna, Hare Jai Ram Krishna, Hare Jai Ram, Hare Jai Ram, Jai Jai Ram. योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा 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 विश्वरागे झाले बळी विश्वरागे झाले बळी विश्वरागे झाले बळी विश्वरागे झाले बळी संते सुखे भावे पाणी 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 शब्द शस्त्र झाले शब्द शस्त्र झाले शब्द शस्त्र झाले संती मानवा उपदेश 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 विश्वरागे झाले विश्वरागे झाले विश्वरागे झाले विश्वरागे झाले संते सुखे भावे पाणी 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 विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा
ब्रह्मा गोरा निजापट ब्रह्मरोरा काठी उघडा ज्ञानेश्वरा 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 ईश्वरागे झाले बनी ईश्वरागे झाले बनी ईश्वरागे झाले बनी ईश्वरागे झाले बनी संते सुखे भावे पाणी 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 हरि जय विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार विठोबार फुमाई विठोबार कुमाई विठोबार फुमाई हर हर योगी पावन योगी पावन योगी पवन मनाचा योगी पवन योगी पावन मनता योगी पावन योगी पवन मनाचा योगी पवन साई अपराध जनाचा जनाचा साई अपराध जनाचा विश्वरागे झाले वने वाने विश्वरागे झाले वने
संदेशो छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। हो योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्य संते सुखे भावे पाणी, शब्द शस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्म दोरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, चरण सप्त
संताची दूसरे चरण संताची दूसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादानी कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय धातुन्मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोरेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरिजयोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिजे परब्रह्मस्वरूपं नमो ज्ञानेश्वरा 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 गुरुदेवरा सुभादेवा गुरुदेवरा सुभादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनाभावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनाभावनी गुरुदेवरा सुभादेवा गुरुदेवरा सुभादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनाभावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनाभावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनाभावनी अद्वैत जननी देवाची अद्वैत जननी देवाची अद्वैत जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवनाभावनी अद्वैत जननी देवाची अद्वैत जननी देवाची अद्वैत जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचे जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसे सदा नम्रमाता आता विनवा विलासी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली म्या 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी राजा शोभा जन्मला घडविले स्वराज्य गाणे सुखावली प्रजा परसे माते समान असा होता मचा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधी विसरणार नाही राजवंदन तुम्हा करण्याला कधी विसरणार नाही राजवंदन तुम्हा करण्याला मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
करी संताचा करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा करी मायावारी या वार करी संताचा वार करी संताचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करतात निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगतमाताचे स्वरूप आदिशक्ती मुक्ताबाईंचा 4 चरणाचा विश्वमाऊली ज्ञानोबरायांना उपदेश करणारा म्हणा किंवा या 4 भावंडांनी केलेली बाललीला म्हणा। विठ्ठल आई साहेबांच्या या अभंगाचं काहीसं वर्णन काहीसा भाग आपल्याला या ठिकाणी संकल्पित वेळेत बघायचा आहे। आपल्या पुण्य पावन भूमी कापूस वाडगावमध्ये संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य भक्ती महोत्सव योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने चालू असलेला मातोश्री अन्नपूर्णा माता पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये शिवमहापुराण कथा महंत शतानंदगिरीजी महाराज यांच्या मुखारविंदातून आपण सर्वांनी श्रवण केले। ज्ञानेश्वरी पारायण असेल काकडा हरिपाठ इत्यादी आपण सर्वच जण वर्षानुवर्ष करीत आलेलो आहोत। मातोश्री अन्नपूर्णा मातेने योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज सारख्या महात्म्याला जन्म दिला। फार मोठे उपकार मातोश्रींचे आपल्यावर। मातोश्री जर नसत्या तर तुम्ही आम्ही कुठं असतो सांगता येत नाही महाराज। मातोश्री शके 1736 इसवी सन 1814 मध्ये सर्व ग्रह अनुकूल अशा मंगळ वेळेत अन्नपूर्णा माता यांच्या उदरी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज सारख्या महात्म्याचा जन्म झाला। महात्म्याला जन्म देणारी मातोश्री तशीच होती आणि या भूमीमध्ये महाराजांचा जन्म झालेला आहे। जननी जन्मभूमीच्या स्वर्ग दीपम गिरेसी जननी आणि जन्मभूमीचा महिमा स्वर्गापेक्षाही मोठा असतो। जननी जन्मभूमीच जन्म देणारी माता आणि जन्मभूमी आणि वारकरी संप्रदायाचा नेम आहे मुलगा जर साधू झाला संत झाला तर त्याला धन्यता देता येत नाही। धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता आपुलिया गीता जो आलेला धन्य माता पिता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची आपुलिया गीता जो आलेला धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची आपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या त्याचे माता पिता धन्य जो आपल्या हिताच्या ठिकाणी जाग आहे। स्वतःचा आत्मकल्याण करून जगाचा उद्धार व्हावा ज्यांचा उद्देश ते गंगागिरी महाराज त्यांच्या विचाराचा प्रभाव आपल्यावर त्यांच्या संस्कारात आपण आहोत। ज्या गंगागिरी महाराजांनी 176 वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्त्याला प्रारंभ केला ती परंपरा आजही तितक्याच ताकदीने चालू आहे। पूर्ण देश बंद होता विक्रम महाराज कोरोनाच्या काळात पण गंगागिरी महाराजांचा सप्ताह बंद नव्हता कारण
गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हणजे काय एका वाक्यात बोलून जातो. गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हणजे महाराष्ट्राची विचारधारा आहे. सप्ताह म्हणजे त्याग आहे. सप्ताह म्हणजे समर्पण आहे. सप्ताह म्हणजे सर्व धर्म समभाव आहे. सप्ताह म्हणजे स्त्री पुरुष समानता आहे. आणि योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हणजेच महाराष्ट्राची संस्कृती. विठ्ठल ज्या गंगागिरी महाराजांनी शिर्डीच्या साईबाबाची ओळख तुम्हा आम्हाला करून दिली. आळंदीमध्ये जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन हजारो विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात. पण त्या जोग महाराजांना उपदेश करणारे, परमार्थाला लावणारे गंगागिरी महाराज आणि पुलतांब्याच्या चांगदेव महाराजांचा समाधीचा शोध लावणारे गंगागिरी महाराज आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा समाधीचा शोध लावणारे गंगागिरी महाराज, एवढे अधिकार संपन्न असणारे गंगागिरी महाराज आणि त्यांच्या मातोश्री अन्नपूर्णा माता प्रसवली धन्यजाची माय प्रसवले धन्यजाची माय प्रसवली धन्यजाची माय नारायण जय धन्यजाची माय प्रसवली धन्यजाची माय प्रसवली नारायण 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 धन्यजाची माया प्रसवली धन्यजाची माया प्रसवली धन्यजाची माया प्रसवली एवढे अधिकार संपन्न असणारे गंगागिरी महाराज त्यांच्या मातोश्री अन्नपूर्णा माता पुण्यतिथी निमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याला आज सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल सर्व सप्ताह कमिटीला मी धन्यवाद देईन. त्याचबरोबर उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी, भजनी मंडळी, एकाच्या आयोजनात सप्ताह कीर्तन कथा काही ठेवू द्या. एका दिवसाचं नियोजन जरी असेल तर एकाच्यानं होत नसतं. सर्व गावकऱ्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा या कार्यक्रमासाठी आहे. सर्व तरुण मंडळ, युवा मंडळ, सर्वच भावंडांना धन्यवाद. आणि आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित, ज्यांची मला नेहमीच गायनाच्या बाबतीत मार्गदर्शन असतं, असे आमचे गायनाचार्य युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण गोरखजी महाराज, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. आणि बेटाचे उत्कृष्ट मृदंग मणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आजही ते माझ्या कीर्तनाला या ठिकाणी उपस्थिती. आपल्याला गावचे लाडके जावई मृदुंग सम्राट हरिभक्त पारायण विक्रमजी महाराज. आणि आज असा योग आहे का मोहन महाराज सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर गायन सम्राट हरिभक्त पारायण जिवलग मित्र किशोर महाराज असतील, मृदुंगाचार्य कृष्णा महाराज. खूप लांबचा प्रवास करून फक्त माझ्या कीर्तनासाठी आले असे आमचे विकास महाराज आळंदीवरून आले काल, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर आमचे जिवलग मित्र मृदुंगाचार्य किरण महाराज असतील, ज्यांचं काल उत्कृष्ट कीर्तन झालं. हरिभक्त पारायण आपल्या गावातील उत्कृष्ट गायनाचार्य भक्तिताई थोरात असतील, त्यांनाही धन्यवाद. आणि ज्यांचे गायनाच्या साथ मला नेहमीच मला मार्गदर्शन करतात असे आमचे भाऊ गोरक्ष भाऊ असतील, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर अण्णा आहे मृदुंगाचार्य नचिकेत महाराज आहे. आणि तुम्ही सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ही सेवा पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल टाळी वाजा टाळी. विठ्ठल योगी पावन मनाचा साये अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्य संती सुखे भावे पाणी. महाराज तुकोबरांचे, ज्ञानोबरांचे, आदिशक्ती मुक्ताबाईंचे, सगळ्या संतांचे अभंग आपण ऐकले असतील, परंतु मी छातीवर हात ठोकून सांगतो, माझ्याकडे पुरावा नाही, पण मी आळंदीत असताना आमच्या गुरुजीच्या मुखातून ऐकलेलं आहे. योगी पावन मनाचा हा अभंग आहे ना,
या विश्वातील वाङ्मयातील पहिला संत चरित्रातील अभंग आहे. ज्या वेळेस गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव हे काहीच नव्हतं, त्यावेळेस संतांनी कुठल्या अभंगाला सुरुवात केली तर या विश्वामध्ये, या महाराष्ट्रात हा अभंग म्हटला गेला, योगी पावन मनाचा. तुम्ही म्हणाल का? कारण हे ताटीचं प्रकरण आहे. ज्या वेळेला मुक्ताबाईंनी ज्ञानोबरांना उपदेश करण्याकरता, तसं तर या चार भावंडांना कोणी उपदेश करावा असं कुठं आढळत नाही, असं त्यांचं चरित्र पाहायला आढळत नाही. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांना कोणी उपदेश करावा असं कुठं आढळत नाही. कारण उपदेश करणाऱ्याला ज्ञानी म्हणतात आणि ज्याला उपदेश करतो त्याला अज्ञानी म्हणतात. असं कोणता अज्ञानी या भावंडाकडे होतं का मुक्ताबाईंनी ज्ञानोबरांना उपदेश करावा? पण एक लीला आहे, धरुणी सगुण रूप केली पाल लीला. ज्याप्रमाणे देवाने लीला केली ना बाललीला, त्याप्रमाणे ही संतांची लीला आहे. जगताला संतत्व कळावं, आपल्याला साधुत्व कळावं, संत हृदय कळावं, संतांचं व्यापकत्व कळावं म्हणून मुक्ताबाईंनी ज्ञानोबरांची साधलेला हा संवाद आहे. विठ्ठल आणि संवाद साधताना हा पहिला अभंग आहे. ते काय तुमचं माझं मनोरंजन करमणूक व्हावं म्हणून निघालेले अभंग नाही. काय लागतो करमणुकीला? नोहे विनोद उत्तर केले रंजावयाचा. अज्ञान जरी असलं तरी माणसं आपली वेळ काढून नेऊ शकतात. एका माणसाला विचारलं का होतो मला इंग्रजी येतं का? तो म्हणे हो मला खूप इंग्रजी येतं. मग समोर जे उभे ना सुरेश भाऊ, त्यांना आवाज द्या. तो म्हणे सुरेश कम ये. सुरेश तिकून इकडं आला. आता ज्या सुरेशला तुम्ही तिकून इकडं बोलावलं त्याला इथून तिकडं पाठवा. आता याला बोलावणं माहीत होतं पण पाठवणं माहीत नव्हतं. ज्या जागेवर सुरेश उभा होता त्या जागेवर हा बहादर गेला, तिथून म्हणतो सुरेश कमी आहे. विठ्ठल हो अज्ञान आहे. मुंबईला सुदृढ मांजेची स्पर्धा होती. कशाची स्पर्धा? झोपलं काय? सुदृढ मांजेची स्पर्धा. आणि एका आदिवासी बांधवानं आपलं मांजर पाठवलं मुंबईला आणि त्याच्या मांजराचा पहिला नंबर आला. सर्व मीडिया, यूट्यूब चॅनल, झी24 तास, TV9 मराठी सर्व त्याच्या घरी. त्याला म्हणे तू एका आदिवासी कुळात जन्माला आला, तुझ्या लेकरांना खायला नाही, तुला खायला नाही, आणि तुझं मांजर कसं इतकं सुदृढ? तो म्हणे ते मांजर नव्हतं, मी कुपोषित वाघच पाठवलं म्हणे. विठ्ठल कुपोषित वाघाला मांजर समजलं. अज्ञान आहे. बरेच अज्ञानी माणसं चुकीच्या जागेवर बसले. बरेच जितने इंसान ते शैतान बन गए, नमक हराम ते कप्तान बन गए. अहो ज्यांना शेतीतलं कळत नाही ती माणसं शेतीबद्दल बोलायला लागली की नाही? असो, मी काय त्या लोकांचं अज्ञान सांगायला आणि रंजन करायला उभा नाही. अज्ञानी लोक रंजन करतात, सज्ञानी माणसं समाजाला सुदृढ बनवतात. संत हे सज्ञानी, ते त्रिकालदर्शी, त्यांना भूत भविष्य वर्तमान कळतं. संत हे समाजाला सज्ञानी बनवतात. म्हणून विश्वामध्ये या अभंगाची रचना सुरू झाली. जगताला अनेक अभंग वाचायला मिळावे त्याकरता मुक्ताबाईंनी हा पहिला अभंग म्हटला. या अभंगाची पार्श्वभूमी आपल्याला कळण्याकरता मला थोडंसं चरित्र सांगावं लागणार आहे. ते चरित्र सांगितल्याशिवाय आपल्याला या अभंगाची भूमिका कळणार नाही. आपल्याला माहिती फक्त स्मरण करून देतो. विठ्ठल हो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. लक्ष द्या. निवृत्तीनाथांचं वय 12 वर्ष, ज्ञानोबरायांचं वय 10 वर्ष, सोपान काकाचं वय 8 वर्ष आणि मुक्ताबाईचं वय 6 वर्ष. 2-2 वर्षाचं अंतर या 4 भावंडामध्ये. विठ्ठल पंतांनी संन्यासातून ग्रस्त आश्रम स्वीकारला आणि वाळीत टाकलं. सिद्ध बेताळ त्यांना काढून दिलं. एक काळ असा होता की विठ्ठल पंताची पूजा करायची, आळंदी पूजा. विठ्ठल पंत जर आले तर आळंदीतले लोक म्हणायचे आमचे लाडके जावई आले. माझ्याकडे प्रमाण आहे. ज्ञानी रूपस चुकलीन तरणा साधू तपस्वी असा, विद्यावंत विचारशील सुचिता सौजन्य सिंधू तसा, गांभीर्यादि गुणे सदा विलससे, सत्पात्र भागे आम्हा जामाता हरिणे दिला न करिता, सायासते आश्रमा. हे आळंदीकरांनी केलेलं विठ्ठल पंतांचं वर्णन.
जामता म्हणजे जावई, काय काय त्याच्याकडे विस्तार करत नाही. ज्ञानी रूप सुकलीन तरणा साधू तपस्वी, असा इतका आनंद होता त्यांना. पण पहा महाराज, काळ कसा बदलतो, माणसं कशी विरोधात जातात. ग्रस्त आश्रम स्वीकारला, वट्यावर बसायचे विठ्ठलपंत आळंदीत. वट्यावर विठ्ठलपंत उठून गेल्यानंतर आळंदीकर ते ओटा सुद्धा धुवून काढायचे. इंद्रायणीतलं पाणी आणायचे, त्या ओट्यावर टाकायचे. विठ्ठलपंत ते चित्र पाहायचे, फार वाईट वाटायचं. नवऱ्याचा झालेला अपमान रुक्मिणी माता पाहायची, तासोन तास रडत बसायचे. हे सगळं सहन होत नव्हतं. लोक पाठीमागे बोलायला लागले, महिला चर्चा करायला लागले. निवृत्तीनाथ 12 वर्षाचे झाले, लोक पाठीमागे बोलायला लागले. एक दिवस मुलं झोपली होती. विठ्ठलपंत रुक्मिणी माता विठ्ठलपंतांना म्हणते, मालक, ग्रस्त आश्रम आपण स्वीकारला, त्यात लेकरांची काय चूक आहे? पण या आळंदीकरांना म्हणायत का काय राग आहे तुम्हाला? आम्ही ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, आमचं कुळ पवित्र आहे, ओजस्वी तेजस्वी कुल आहे, आम्ही कुलाचार सांभाळलेला आहे, वेदोक्त पद्धतीने आमचं शिक्षण झालेलं आहे, विवाहाच्या आचारसंहितेत आमचा विवाह झालेला आहे, संस्काराचं बंधन आम्हाला लागलेलं आहे. आता आम्हाला मुलं झाली, 12 वर्षाचं मूल मोठं होत आहे, मौजी बंद करा, व्रत बंद करा, असा राग आमच्या मुलावर धरू नका. त्यांना म्हणा तुम्ही आम्हाला शिक्षा द्या जी द्यायची ती, पण आमच्या लेकरांना त्रास होईना असं वागू नका. मालक, जी शिक्षा आळंदीकर आपल्याला देतील ती आपण भोगू, पण तुम्ही जा एकदा विचारा की काय शिक्षा आहे आम्हाला, आमचं काय चुकलं? जर चुकलंच असेल तर दंड तरी सांगा, शिक्षा द्या. जातो रुक्मिणी. रात्री रुक्मिणी मातेचं ऐकलं, पाठे सगळ्या ब्राह्मण देवतांकडे विठ्ठलपंत, बाबा आमचं काही चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला शिक्षा द्या, न्याय द्या, पण आमच्या लेकरांना त्रास होईन असं वागू नका. सगळ्या ब्राह्मण देवतांच्या विद्वान पंडिताच्या दारावर फिरले विठ्ठलपंत. सगळ्या ब्राह्मण देवतांनी ठरवलं ब्रह्मसभा घ्यायची. इंद्रायणीचं तीर आहे. घरी आले, रुक्मिणी मातेला सांगितलं, आळंदीकर तयार आहे बरं का, ब्रह्मसभा घ्यायला तयार आहे. इंद्रायणीचं तीर आहे. तुम्ही सर्वांनी इंद्रायणी पाहिलेली, डोळ्यासमोर घ्या ती इंद्रायणी. इंद्रायणीच्या तीरावर, बरोबर अलीकडच्या तीरावर इंद्रायणीला लागून तिथे ब्रह्मसभा भरली. स्वच्छ इंद्रायणी माता वाते शीतल इंद्रायणी माईच्या तीरावर, आणि त्या ब्रह्मसभेमध्ये विठ्ठलपंत आरोपी सारखे उभे, आणि सगळे ब्राह्मण देवता खाली बसलेले. विठ्ठलपंत उभे हात जोडून. सगळे शास्त्र पोथ्या पुराण तपासायला लागले. यांनी संन्यासातून ग्रस्त आश्रम स्वीकारला. काय शिक्षा द्यायची? 12 वाजले शिक्षा सुनावली नाही, 3 वाजले शिक्षा सुनावली नाही. ज्यांना ज्यांना भूक लागायची ते घरी जाऊन जेवण करून यायचे. विठ्ठलपंत मात्र पोटात अन्न नाही, पाणी नाही, एखाद्या भिकाऱ्यासारखे उभे, एखाद्या याचकासारखे, जसा फार मोठा गुन्हा केलाय, उभे हात जोडून. द्या मला. जीवनात एकच ध्येय होता आता, हा गोड दिसणारा ज्ञाना, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई. आपण दुःख सहन करू शकतो, पण ही आताची लेकरं आहे. लेकरांनी अजून आयुष्यातलं काहीच सुख अनुभवलेलं नाही. समाजाचा त्रास, समाजाचा विटाळ, समाजाचं बोलणं माझ्या लेकरांना ऐकतं काम नाही. उभे हात जोडून. 6 वाजले, शिक्षा सुनावली नाही. हसत होते सगळे. काय शिक्षा द्यायची? महाराज, ज्या शिक्षेला कुठलाच न्याय नाही, साधी गोष्ट आहे महाराज, जर शिक्षेला न्याय नसेल तर ती शिक्षा शिक्षा नाही, तो गुन्हा गुन्हा नाही. जर गुन्हा असेल तर गुन्ह्याला न्याय पाहिजे, जर गुन्हा असेल तर गुन्ह्याला दंड पाहिजे. याचा अर्थ हा गुन्हा नाही का? विठ्ठलपंत उभे हात जोडून. सगळ्या ब्राह्मण देवतांनी तब्बल 2 तासाची मशाल शांतता ठेवल्यानंतर 9 वाजेला रात्रीच्या, सकाळपासून उभे रात्रीच्या 9ला विठ्ठलपंतांना सांगितलं, पंत, सगळे शास्त्र तपासले, सगळ्या पोथ्या तपासले, सगळे ग्रंथ पाहिले, तुमच्यासारख्या पाप्यांना आम्हाला एकच न्याय आठवतो आणि एकच न्याय तुम्हाला द्यावा वाटतो. विठ्ठलपंत, तुम्हाला एकच न्याय. कुठला? विठ्ठलपंत, देहांत प्रायचित्त. देहांत प्रायचित्त हा शब्द ऐकला, पोटात अन्न नसलेले विठ्ठलपंत खाली पडले.
अहो खाली पडणाऱ्या माणसाला उठून बसवावं एवढी सुद्धा माणुसकी शिल्लक नव्हती. आता एखादा खाली पडला बा त्याला उठून तरी बसवावं, पण नाही. मंद मंद पाऊस चालू झाला आणि त्या पावसानेच विठ्ठलपंतांना जाग आली. थरथरा दबक्या पावलाने घरात शिरले. सकाळी गेलेले विठ्ठलपंताची आरती रात्री घरी येत आहे. उशीर झाला यांना यायला, म्हणजे बहुतेक न्यायनिवाडा झाला असेल. मालक या या. रुक्मिणी मातेने पाण्याचा ग्लास भरून आणला. विठ्ठलपंतांनी पाणी हातात घेतलं. तरतरा हात कापत होता. मालक झाला का न्याय? न्याय झाला का मालक? झाला रुक्मिणी. झाला म्हणता बरोबर रुक्मिणी मातेच्या चेहऱ्यावर हास्य उधळलं. झाला न्याय म्हणजे आपल्या लेकरांचं आयुष्य सुखात आलं म्हणे. पण तिला काय माहिती, क्षणिक आनंदाचा मोजमाप आपल्या घरात कोणी करायला तयार नाही. अहो दुसऱ्या क्षणात दुःखाची लाट आली. रुक्मिणी न्याय दिला तुला ऐकायचं का? हो मालक सांगा. आपल्या गावातील विद्वान पंडितांनी, आपल्या देवाने, आपल्या पंचांनी काय न्याय केला? रुक्मिणी आपल्याकरता एकच न्याय, देहांत प्रायचित्त. रात्र होती, मध्यरात्र. रुक्मिणी मातेला सांगितलं देहांत प्रायचित्त. रुक्मिणी मातेने देहांत प्रायचित्त शब्द ऐकला आणि रुक्मिणी माता खाली पडल्या. स्वतः विठ्ठलपंतांनीच रुक्मिणी मातेला भानावर आणलं. सांगितलं रुक्मिणी पोरांचं आयुष्य जर सुखात ठेवायचं असेल तर गावकऱ्यांना आपण विचारायला गेलो काय शिक्षा आहे, त्यांनी दिली नाही. आणि स्वतःहून विचारायला जर गेलो असेल, आता शिक्षा सुनावली असेल, आता ती भोगली पाहिजे, आता ती स्वीकारली पाहिजे. आता त्या शिक्षेकडे धूड लक्ष करता कामा नाही. रुक्मिणी मी तयार आहे माझ्या पोरांकरता देहांत प्रायचित्त घ्यायला. मी तयार आहे म्हणजे मालक जिथे राघव तिथे सीता. रामाबरोबर वनवासामध्ये सीता होती, सीतेकरता वनवास नव्हता. ही रुक्मिणी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. त्यावेळेस विठ्ठलपंत म्हणतात रुक्मिणी बापाचं जाऊ दे, पण लेकरांना माय पाहिजे. माय बाप असून या आळंदीत लेकरांना कोणी दारात उभं करत नाही. हा विठ्ठलपंत गेल्यानंतर कोणीतरी प्रेमाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, आशीर्वादाचा सहारा लागेल आपल्या लेकरांना. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणते मालक तुम्हाला सोडून मी लेकरांजवळ थांबू कशी? रुक्मिणी तुला थांबावा लागेल. मालक मला थांबण्याकरता आग्रह देऊ नका. जर देहांत प्रायचित्त तुमच्याकरता असेल तर ते या रुक्मिणी करता सुद्धा मी सुद्धा देहांत प्रायचित्ताला तयार होणार. आता हिला जर नकार दिला तर ही पोरं उठतील, आपल्यालाही जाऊन देणार नाही, हिलाही जाऊन देणार नाही. म्हणून रुक्मिणी मातेला सुद्धा सोबत घ्यायचं ठरलं. निवृत्तीनाथांकडे पाहिलं, सगळ्यात मोठे होते, 12 वर्षाचं वय होतं. रुक्मिणी मातेला सांगितलं आता विलंब करता काम नाही, गावकऱ्याने दिलेली शिक्षा आहे. आता दिसून हे जना, आता आपल्याला निघालं पाहिजे. निवृत्तीनाथांच्या मस्तकावरून हात फिरवला. ज्ञानोबरायांकडे पाहिलं, मुक्ताबाईकडे पाहिलं, सोपांग काकाकडे पाहिलं आणि परमेश्वराला प्रार्थना केली आता आम्ही निघतो. बाहेर गेल्या तुळशी वृंदावनापर्यंत आणि पळत आल्या रुक्मिणी माता. रुक्मिणी अगं जाऊ नको. रुक्मिणी माता पळत आल्या परत आणि विठ्ठलपंतांकडे पाहत म्हणते मला एकदा लेकरांना बघू द्या, आपण काय गावाला नाही हो, जीवन संपायला निघालेलो आहे. रुक्मिणी माता पळत आल्या परत, पाहिलं मुलांकडे. जसा हा हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याचा इतिहास भगतसिंगाच्या रक्ताने लिहिलाय ना, तसा या वारकरी संप्रदायाचा इतिहास विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या त्यागाने लिहिलाय. त्यागाने आणि समर्पणावर हा संप्रदाय उभा आहे. म्हणून शेकडो वर्ष झाले त्याला बाधा नाही, त्याचा कधी कंटाळा नाही. दुसऱ्यांदा जेव्हा रुक्मिणी माता गेल्या त्यावेळेला तिथून विठ्ठलपंतांना आवाज दिला, किती कठोर आहे तुम्ही, एकदा या लेकरांचा चेहरा पाहून घ्या, आपण काय गावाला नाही हो, जीवन संपायला निघालेलो आहे. विठ्ठलपंत आले, पाहिलं मुलांकडे, पायावर डोकं ठेवलं आणि रुक्मिणी माता म्हणते मालक माझी एक इच्छा आहे. काय? हे पोरं सकाळी उठतील, आई आई करतील, बाबा बाबा करतील, झोपेत असं पाखरांना सोडून कुठं जाता? मला असं वाटतं निवृत्तीचं वय आता जरा बरं झालंय, आपण जातो, ही बातमी निवृत्तीला सांगू द्या, तो सांभाळेन ते का भावंडांना.
जर आपण अनावधानाने निघून गेलो तर आपल्याला शोधण्यात लेकरांचं आयुष्य निघून जाईल. निवृत्ती दादाला हळूच उठवलं, सांगितलं, निवृत्ती तू मोठा आहे, आम्ही तुम्हाला काही देऊ शकलो नाही रे, पण निवृत्ती तुला एक भीक मागते, माझ्या या 3 लेकरांचा सांभाळ कर. सांगितलं, हा ज्ञान आहे, भगवान महाविष्णूचा अवतार आहे. ज्या वेळेस मला गर्भधारणा झाली होती तेव्हा मला सांगितलं होतं याच्याकडून भव्य दिव्य तत्वज्ञान बाहेर येणारे आहे, ज्ञानाचा सांभाळ कर. हा दुसरा भाऊ आहे सोपाना, ब्रह्म आहे. सोपानाचा काही त्रास नाही रे तुला, तो ब्रह्म अवस्थेत. तुम्ही अनेक कीर्तन ऐकले असतील, तुम्ही तुकोबराय म्हणता ऐकलं असेल, ज्ञानोबराय म्हणता ऐकलं असेल, मुक्ताबाई म्हणता ऐकलं असेल, पण सोपा काका म्हणता असं तुम्ही कुठं ऐकलं नसेल. का? कारण ते ब्रह्म अवस्थेत आहे. सोपानाचं जीवन ब्रह्मातलं रे, कधी काही लागलं तर तो मागणार नाही. पण निवृत्ती तू मोठा आहे, लहान से मुक्ताई जशी सन काढी, केले देशोधडी महान संत. ही बहीण लहान, माझ्यानंतर तुम्हा 3 भावंडाची आई आहे, हिचा सांभाळ कर, हिला तुला सांभाळायचंय. बोलायला जरा कठोर आहे, कणखरे, चपराग आहे, गौरवर्ण आहे, 1000 जबाबी तिचा बाणा आहे. तिच्या शब्दांचा अनेकांना राग येईल, तुला सुद्धा येऊ शकतो, पण तिच्यावर कधी रुसू नको. सगळं कठीण दुःख जितकं आईवडिलांनी पचवलं त्याही पेक्षा कठीण दुःख निवृत्तीनाथांनी पचवलं. ज्ञानोबरायांच्या मस्तकावरून हात फिरवला, सोपान काकाच्या मस्तकावरून हात फिरवला. मुक्ताबाईकडे पाहिलं, डबडबल्या डोळ्यातलं पाणी मुक्ताबाईच्या गालावर पडायला लागलं. मुक्ताबाईच्या गालावरून हात फिरवला. नुसते आश्रू पुसले नाही महाराज मुक्ताबाईच्या गालावरचे, रुक्मिणी मातेच्या डोळ्यातलं पडलेलं पाणी पुसलं ना, ते पाणी नव्हतं, प्रत्यक्ष मातृत्व पुसण्याचं काम या काहीने केलं मुक्ताबाईच्या आयुष्यातलं. आणि जिथे राहायला जागा होती सिद्ध बेटा, त्याला नमस्कार केला आणि ध्यान प्रायश्चित्ताला निघून गेले. हा संवाद चालता चालता पाठीचे 3 वाजले होते. मायबाप गेल्यावर पाखरे हे चिमणे तुझ्या बरी सोडून चाललो प्रभुवे विश्व सोडून. संन्यास साधून प्रपंच केला गुन्हा, गुरु आज्ञा पालन ठरला गुन्हा. पाखरे चिमणे तुझ्या बरी सोडून चाललो प्रभुवे विश्व सोडून. माया मंदिर हरले लागे कळस फुटाया, माया मंदिर हरले लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षी जाई पिल्लांना भेटायला, आम्ही येतो हा निरोप दिला आणि त्या निरोपाला निवृत्तीराज साक्षीदार आहे. हा तुमच्या माझ्या पूर्वजांचा इतिहास आहे. ऐका, निवृत्तीराज त्र्यंबकराज झोपले नाही, पाठ टेकवले तुळशीला, तुळशी वृंदावनाला पाठ टेकवली. आता सकाळी आई नाही बाबा नाही, पाठ टेकवली आणि
भावंडांना उठवलं नाही, पाठ होईपर्यंत रडत राहिले. मुक्ताबाईला जाग आली. ज्ञानोबराय उठले, सोपांग काका उठले. निवृत्ती दादा, आई कुठे, बाबा कुठे? 3 दिवसाकरता आत्याकडे गेलेली, मामाकडे गेलेली माय प्रत्येकाला हवी हवी वाटते महाराज. पण आयुष्यभराकरता जीवनात कधीच न दिसणारी माय घरातून निघून गेली होती. काय प्रसंग असतील महाराज, तुमच्या माझ्याकरता अनुभवलं हे सगळं. आजही पाहतो आपण प्रसंग खूप मोठे. मी आपल्याला छोटासा करून अभंगामध्ये प्रवेश करायला लावतो. निवृत्ती दादांनी सांगितलं, ज्ञानदेवा आपली आई आता देवाघरी गेली. देवाघरी म्हणजे आपली आई आता आपल्याला कधी दिसणार नाही. माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली ते क्षेत्र निवडून जातं तेव्हा कोणी नाही राहत महाराज माणसांचं. निवृत्ती नाथांची असली तरी माय, ज्ञानोबरायांची असली तरी माय. माय बाप गेले, सारा गेला, संपलं सगळं. ऐका पुढं कालावधी. 2 झोळ्या बनवल्या मुक्ताबाईने, स्वतः मुक्ताबाईने बनवल्या. ते बरं का त्याचा पुरावा. निवृत्ती ज्ञानदेव कोरोनाच्या अन्न सांभाळी सोपाना मज लागे. मज लागे म्हणजे मला तो सांभाळतो. निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबराया भिक्षाला जातात. ज्ञानोबरायांनी खांद्याला झोळी अडकवली, भिक्षाला गेले. कोणाच्या दारात? ज्याने देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली होती ना, त्या माधव शास्त्रींच्या दारात. पहिलंच घर माधव शास्त्रींचं. आणि त्यांच्या दारात जाऊन ज्ञानोबराय म्हणतात, माते ओम भवते भिक्षाम दे. भिक्षा आणली, चपातीवर सुकी भाजी आणली. चपाती ज्ञानोबरायांच्या हातात दिली. माऊलीने चपाती घेतली, नुसते झोळीत टाकणार तेवढ्यात माधव शास्त्रीयाने लाथ घातली ज्ञानोबरायांना. हातातली पोळी गटारात पडली. यात नवल नाही महाराज. ज्ञानोबरायांच्या तोंडावर सगळी भाजी उडावली. त्या स्त्रीला सुद्धा ते वाईट वाटलं. सात्विक होते. संन्यासीचे कार्टे पाटे पाटे आमच्या दारात. मायबाप गेले म्हणे. गेले का नाही नको नको तसे अपशब्द माधव शास्त्री ज्ञानोबरायांना बोलायला लागले.
विठ्ठल 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 विठ्ठल. अपशब्द माधव शास्त्री ज्ञानोबरायांना बोलायला लागले आणि ज्ञानोबराय पळत सुटले, रडत होते. आळंदीतून सिद्धपेठाकडे पळत सुटले. वय किती हो? 10 वर्ष. तुम्ही विचारता करा, त्यात सांभाळायला आई नाही, बाप नाही. ज्ञानोबराय पळत सुटले. आता नाही जी वडिलांची भूमिका ती माझी भूमिका. निवृत्तीनाथांना पाहिलं, आपला भाऊ पळत जातो. निवृत्तीनाथ दुसऱ्या गल्लीतून पळत सुटले. अरे ज्ञाना, झालं काय? तुला कोणी मारलं का? हो दादा, मला माधव शास्त्रीने मारलं. मारू दे ज्ञाना, आळंदीकर आपले मायबाप आहे. दादा मी आता सहन करू शकत नाही. एका वट्ट्यावर सोपान काका ध्यानाला बसले होते आणि दुसऱ्या वट्ट्यावरून आत शिरून ज्ञानोबरायांनी खुंटीला झोळी अडकवली. ज्ञानोबराय आत गेले, पद्मासन मांडलं. ज्ञानोबराय हे योगी. अभंगातील पहिला शब्द योगी. काय योग्यापासून सुरुवात केली? ज्ञानोबराय नुसते योगी नाही, योग्यांची माऊली. ज्ञानराज माझे प्रगट 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 केली जन कमवले. हो ज्ञानराज माझी योग्याची ज्ञानराज माझी योग्याची मागोली तेने निगमवली. प्रगट केली तेने निगमवली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, त्याने निगज वल्ली प्रगट केले. ज्ञानोबराय योगी असल्यामुळे ज्ञानोबरायांनी पद्मासन मांडलं. आणि जे जे योगी महापुरुष आहे त्यांचा प्राण हा ब्रह्ममध्यामधून प्रवेश करतो आणि ब्रह्ममध्यामधूनच उत्क्रमण करतो. येतोही तिथून आणि जातोही तिथून. सामान्य जीवाचा प्राण हा ब्रह्ममध्यामधून जरी येत असला तरी आपला प्राण इस बंगले को 9 दरवाजे बीच में पवन का खंबा आवत जावत कुछ नहीं लागा ये बड़ा अच्छा. इस बंगले को 9 दरवाजे बीच में पवन का खंबा आवत जावत कुछ नहीं लागा ये बड़ा अच्छा. ये बड़ा अच्छा, ये बड़ा अच्छा. कबीर महाराज म्हणले, हा येतो कुठून याचे पुरावे सापडतात पण जातो कुठून सापडत नाही. सामान्य जीवाचा प्राण हा काहींचा मुखावाटे जातो. अनेक इंद्रियाच्या द्वारे आपल्या प्राणाचं उत्क्रमण होतं. ज्ञानोबराय हे योगी. ज्ञानोबरायांचा प्राण ज्ञानोबरायांनी उत्क्रमण करायला सुरुवात केली. ज्या ज्या वेळेला योगी महापुरुष उत्क्रमण करतो त्या वेळेला सोसाट्याचा वारा सुटतो, पाऊस सुरू होतो, विजांचा कडकडाट होतो. मुक्ताबाई इंद्राणीवर वस्त्र धुण्याकरता गेल्या होत्या. विजेची एकच कडकडाट झाली, पाऊस सुरू झाला. ज्ञानोबराय जर योगी तर मुक्ताबाई योग माया आहे. त्यांना समजलं हे काहीतरी कालचक्र बदलतंय. इंद्रायणीच्या तीरावर पद्मासन मांडलं आणि डोळे लावून ध्यान करून पाहिलं. अरे हा दुसरा तिसरा कोणी नाही रे, माझा ज्ञान दादा आहे, माझी ज्ञानाई. तुकोबरायांना माऊली म्हणत नाही, तुकोबरायांना जगद्गुरु म्हणतात, माऊली ज्ञानोबरायांना म्हणतात. खरंच ज्ञानोबराय माय महाराज साधकांचे मायबाप म्हटलं. ज्ञानोबरायसारखी माय नाही जगाच्या पाठीवर. तुम्ही ज्ञानोबरावर काही सोडून बघावं. जीवनातलं असं एक कार्य नाही का जे ज्ञानोबराय करू शकत नाही. एक माय गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर ज्या मांडीवर हसावं रुसावं ती आमची माऊली, या निर्णयापर्यंत नाही. मुक्ताबाईने पद्मासन मांडलं. ज्ञानोबरायांनी मुक्ताबाईच्या आधी पद्मासन मांडलं होतं. ज्ञानोबरायांचा प्राण इथपर्यंत आला कंठामध्ये. मुक्ताबाईंनी ज्ञानोबरायांच्या अगोदर योग वाटेद्वारा, योग मायेद्वारा, सम्राट शक्ती, चित शक्ती, सुप्त शक्ती, पराशक्तीद्वारा आपला प्राण वरती काढून त्या प्राणाचं उत्क्रमण केलं आणि ज्ञानोबरायांच्या नासिकेतून प्रवेश केला. आणि आडव्या झोपल्या कुठं? ज्ञानोबरायांच्या कंठात.
जशा मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या कंठात आडव्या झोपल्या तिथे ज्ञानोबरांना जी हाक दिली ती हाक म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. योगी पावना मनाचा 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 साये अपराध जनाचा 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 विश्वराज झाले माने विश्वराज झाले माने विश्वराज झाले माने विश्वराज झाले माने विश्वराजे झाले वाली विश्वराजे झाले वाली विश्वराजे झाले झाले बांधी राजे झाले योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. कंठामध्ये आडवं झोपून मुक्ताबाईंनी ज्ञानोबरांना सांगितलं तुम्ही योगी आहात आणि योग्याचं हे वागणं बरं नाही. योगी पावन मनाचा. जर ज्ञानोबराय प्राणाचं उत्क्रमण योगाच्या वाटेने करत असेल तर त्यांना दुसऱ्या वाटेने समजून सांगायचं नाही, योगाच्याच वाटेने उत्तर द्यायचं. म्हणून योगी या शब्दापासून अभंगाची सुरुवात केली. योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा. तुम्हाला सहन करावं लागेल माऊली. जर जगाला संतत्व कळावं अशी जर तुमची अपेक्षा असेल तर श्रुती स्मृतीचा अर्थ आपणाची होऊन मूर्त अनुष्ठान जगा देत वडील जे हे तयाचे आचरावे पावले पाहुणी सात्विकी श्रद्धा चाले तो तेचे फळ ठेविले ऐसेला आहे. तुम्हाला याच वाटेने प्रवास करावा लागेल म्हणून आमचा ऐका. योगी पावन मनाचा. तुम्ही हा समाजाने केलेला विश्वाने केलेला अपराध सहन करा. का सहन करा? त्याचे काही उपाय मुक्ताबाईने सुचवले. तो सहन करण्याकरता कुठले कुठले उपाय वापरले पाहिजे त्यातला पहिला उपाय मुक्ताबाई ज्ञानोबरांना सांगतात सेवेला निवडल्याच्या अभंगाच्या द्वितीय चरणात. पपदत सासरे विश्वरागे झाले विश्वरागे झाले मनी हो विश्वरागे झाले विश्वरागे झाले मनी विश्वरागे झाले बाणी
वावे पाणी संती सुखे वावे पाणी ओ विश्वरागे झाले विश्वरागे झाले बनी पपदत सासरे का विश्वरागे झाले विश्वरागे झाले बनी संती सुखे भावे पाणी संती सुखे भावे पाणी संती सुखे भावे पाणी संती सुखे भावे पाणी विश्वरागे पाणी हो विश्वरागे विश्वरागे झाले बनी झाले घुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय हरि जय हरि 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 विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई हरि जय हरि 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 जय जय हरि जय हरि जय हरि जय 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 विठोबार घुमाई हरि जय जय विठोबार घुमाई विश्वरागे झाले वन्य संते सुखे भावे पाणी माऊली हे विश्व जर रागाने व्यस्त होत असेल अग्नी बनत असेल तर संते सुखे व्हावे पाणी तुम्ही पाणी बनलं पाहिजे ज्ञानोबा आहे का योगी पावन मनाचा आज आपण अभंग ऐकतो कीर्तन ऐकतो केवळ या अभंगाची पार्श्वभूमी जर हा अभंग झाला नसता तर हे कीर्तन भजन काहीच नसतं ऐकायला भेटलं 2 मिनिटात सर्वांनी वर हात करा आणि माऊलीचं भजन घेऊ ज्ञानोबाराया गोबाराया ज्ञानोबाराया गोबाराया ज्ञानोबाराया गोबाराया ज्ञानोबाराया गोबाराया ज्ञानोबाराया
तुकोबाराया गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा 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 ज्ञानोबाराया तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया नारायणगिरी बाबा माझे रामगिरी बाबा 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 ज्ञानोबाराया माझे तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझे तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझे तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे जे भजन चालू आहे हे केवळ मुक्ताबाईची कृपा आहे. मुक्ताबाईंनी हे जर ताटीच उघडायला लावली नसते तर आपल्याला काहीच ऐकायला भेटलं नसतं. ज्ञानोबाराया या समाजाला आपलं म्हणा. अभंगाचं तिसरं चरण. हो शब्दशस्त्र झाले शब्दशस्त्र झाले शब्दशस्त्र झाले क्लेश हो शब्दशस्त्र झाले क्लेश हो शब्दशस्त्र झाले शब्दशस्त्र झाले क्लेश संती मानावा उपदेश. जर लोकांनी रागाने शिव्या दिल्या तर उपदेश माना. आपल्यापेक्षा वयाने ज्ञानाने बुद्धीने ते मोठे संती मानावा उपदेश. माऊली हे विश्व म्हणजे ब्रह्मदेवाने द्वाऱ्याने गुंफलेला पट आहे आणि तो आपला आहे. आपण जर रुसलं तर आपल्याच माणसावर आपण रुसणं होईन. माऊली जीभ जर दाताना चावल्यावर कोणी बत्तीसी पाळत नाही. आमचा ऐका माऊली या पटापटाने गुंफलेल्या विश्वाला माझं म्हणा. अभंगाचं शेवटचं चरण. विश्व ब्रह्मा विश्व ब्रह्मा विश्व ब्रह्मादरा विश्व ब्रह्मादरा विश्व ब्रह्मादरा दरा विश्व ब्रह्मादरा विश्व
विश्वराज झाले वनी विश्वराज झाले वनी संगती सुखी लुटी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले म्हणणे संते सुखे वावे पाणी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। तुम्हाला या अभंगाची पार्श्वभूमी चरित्राच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। ही संतांनी केलेली बाल क्रीडा आपल्या प्रत्येकाच्या स्मरणात चरित्राच्या माध्यमातून राहू। झालेली सेवा तुम्हा सकळ मायबापाच्या चरणी समर्पित करीत असताना बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द अपशब्द माझ्या मुखावाटे निघाला असेल तर आपलंच लेकरू म्हणा आपण ते पदरात घ्यावं। ज्ञानोबरायांचं म्हणणं असे, जरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचोका पावले ते चोज करुणी माऊली रिजे जेवे। आपल्या लेकरांना बोबडं बोललेलं जगाला जरी कळत नसलं
परंतु त्याच्या आईच्या लक्षात येतं. तसं इथं उभं राहून बोलत असताना माझे शब्द बुबडे असतील, तोकडे असतील, पण ऐकणारे श्रोते सज्जन सगळे मायबापाच्या उंचीच्या हृदयाने तुम्ही या ठिकाणी बसलात. झालेली सेवा मातोश्री अन्नपूर्णा माता, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज, महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल. करा क्षमा करा करा क्षमा रागमाया करा क्षमा महाराज देव तुकारा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय.